मला असं वाटतं जे साहेब म्हणाले त्याची अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आपल्याला दिसतील. अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर ज्या प्रकारे मतदार यादीत घोळ आहे, मला असं वाटतं तो आम्ही आज पण निवडणूक आयोगाकडे आमचे नेते सन्मान्य बाळानगावकर गेले होते. आम्ही तो दाखवला. साहेबांनी दोन गोष्टी सांगितल्या. एक तर मतदान जे करणारे लोक आहेत ते कोण आहेत हे बघा. ते आपल्या ओळखीचे आहेत का, इथले आहेत का बाहेरनं कोण आणून यांना मतदान. कारण आपण बघतोय की एक स्वतः मंत्री महोदय म्हणतात, आमदार म्हणतात शिवसेना यांचे शिंदेचे की मी 20,000 मतं बाहेरनं आणली. त्यामुळे ते म्हणाले ते अगदी योग्यच आहे की आपण जागरूक राहायला पाहिजे. दुसरा विषय, ज्या पद्धतीची परप्रांतीय लोकांची दादागिरी या मुंबई शहरामध्ये चालू केलेली आहे, म्हणजे आम्ही मराठी माणसालाच मुंबईत घर देणार नाही इथपासून ते आम्ही बोलणार नाही मराठी, काय तुम्हाला करायचं ते करा, इथपर्यंत ज्या पद्धतीची दादागिरी चालू आहे, मला असं वाटतं ह्याच्यासाठी म्हणून त्यांनी सांगितलं ज्या पद्धतीचे आज तुम्हाला माहिती आहे का, महानगरपालिकेत 30च्या वर परप्रांतीय नगरसेवक आहेत. कशा आले निवडून हे? या मुंबई मराठी माणसाची आहे ना. मग कोणी आणले निवडून, कोणी दिली तिकीट यांना, कुठले पक्ष आहेत? बर बर आणि हे दोन्ही आहेत, हे भारतीय जनता पक्ष पण आहे आणि काँग्रेस पण आहे.